कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई NDTVच्या कार्यालयात आहेत, बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेत. आपण त्यांना विचारूयात की त्यांनी बाप्पाकडे महाराष्ट्रासाठी आणि स्वतःसाठी काय मागितले. मी पहिल्यापासूनच गणरायाचा खूप मोठा भक्त आहे. अगदी लहानपणापासून म्हणजे जेव्हा मला आठवतंय मुंबईत आलो की सिद्धिविनायकचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधी जात नाही. आणि आज गणरायाचं आपल्या NDTVच्या कार्यालयामध्ये मी दर्शन घ्यायसाठी आलो. गणेशोत्सव आहे. आपण सगळ्यांनीच घरगुती गणपतींचं स्थापना केली. गौरी मातेबरोबर गणरायाचं विसर्जन केलं. गणरायाकडे एवढंच मागितलं की सगळ्यांना सुखी, समाधानी, आनंदी ठेव. आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्य पुढे नेण्याची शक्ती गणरायानं आम्हाला द्यावी. देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र व्हावं असा आशीर्वाद गणरायाचा उभ्या महाराष्ट्रावर राहावा. आम्ही ग्रामीण भागातले आहोत, आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमचा शेतकरी बांधव सुखी राहावा, कष्टकरी, कामकरी सगळेच लोक महाराष्ट्रातले सुखी, समाधानी, आनंदी राहावेत. निसर्गाची कृपा महाराष्ट्रावर राहावी अशी प्रार्थना गारानं मी गणरायाच्या चरणी घातले. काही दिवसापूर्वी मराठा समाजाचं आंदोलन मुंबईत सुरू होतं. मराठ्यांना शांत करण्यासाठी जे सरकारनं दिलं त्याला आता ओबीसीनी विरोध केलाय. सरकार म्हणून कसा तोडगा काढणार आहात? बघा, म्हणजे विरोध करण्याची आता ज्या त्या लोकांची किंवा ज्या त्या समुदायाची ती मानसिकता आहे. परंतु पहिल्या वेळपासनं मागच्या वेळी सुद्धा म्हणजे माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमितीचा मी सदस्य होतो. आत्ताही मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमितीचा मी सदस्य आहे. पण दोन्ही वेळेला आम्ही स्पष्ट सरकार म्हणून, शासन म्हणून ही भूमिका स्पष्ट केली होती की दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कुणाच्या ताटामध्ये वाढायची आमची बिलकुल मानसिकता नाही. म्हणजे कुणाचं तरी काढून कुणाला तरी द्यायचं हे बिलकुल एका ओळीमध्ये आम्ही सांगितलं होतं. आणि आजही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा सगळ्यांनी सांगितलेलं आहे की कुणाचं तरी काढून आम्ही हे वेगळं आरक्षण देत नाहीये. तर जे हैदराबाद गॅजेटियरमधल्या नोंदी पूर्वी ग्राह्य धरल्या जात नव्हत्या किंवा विचारात घेतल्या जात नव्हत्या, तर त्या जर नोंदी सापडल्या प्रॉपर कुणबीच्या आणि त्याच्यासाठी जे काही पुरावे लागणार आहेत ते जर दिले तर आपण त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेऊन आपण कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत. त्यामुळं कुणाचं तरी काढून आपण देत नाहीये. त्यामुळं आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर असं काही ओबीसी समाजाचा गैरसमज झाला असेल किंवा त्यांच्या काही शंका असतील तर आज आमचे सिनियर मिनिस्टर सावेसाहेब नागपूरला जाऊन त्या आंदोलनकर्त्यांशी भेटून आलेत आणि 2 मागण्या सोडून बाकी सगळ्या त्यांच्या मागण्या ग्राह्य मान्य केलेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी सुद्धा ओबीसी समाजाने सुद्धा अशा पद्धतीचा काही शंका असतील तर सरकार ते नक्की दूर करेल. बरं, आपले मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सहकारी छगन भुजबळ साहेब आहेत, ते नाराज असल्याचं कुठंतरी सूर आहे. शिवाय हैदराबाद जर गॅजेट लागू केलं तर तिथं जे आदिवासी आहेत, इथं बंजारा आहेत किंवा अशा अनेक गोष्टी आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे की तिकडं जर आम्ही NT आहोत तर आम्हाला इथून ST मध्ये आरक्षण द्या. आता हा एक नवीन पेज तयार होतोय, तो सरकार कसा सॉल्व्ह करेल? बघा, आता हा नवीन पेज निर्माण झाला हा या कालच्या हैदराबाद गॅजेटियरच्या GR काढल्यानंतर झाला. पण माननीय भुजबळ साहेबांचा प्रश्न आपण मला विचारला की त्यांच्या बाबतीत माननीय फडणवीस साहेबांनी, माननीय शिंदे साहेबांनी दोघांनी सांगितले की आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांचे काही शंका मनामध्ये असतील किंवा त्यांना या संदर्भातलं काय त्यांचं आम्ही शंका निरसन करू, शंका त्यांच्या दूर करून त्यांचं निश्चित आम्ही समाधानकारक जो काही तोडगा निघालेला आहे त्याच्या बाबतीत विस्तृत भुजबळ साहेबांची चर्चा करून त्यांचं आम्ही समाधान करू हे दोन्ही प्रमुख नेत्यांनी महायुतीचे सांगितलेलं आहे. त्यामुळं ह्या दोघांची मान्य भुजबळ साहेबांची चर्चा झाली की मला वाटतंय भुजबळ साहेबांच्या शंका ज्या काय असतील त्याचं निरसन होईल. तर शंभूराज देसाईंनी सांगितलं की कोणाचंही काढून कोणाला देणार नाही आणि ज्या काही नाराजी निर्माण झाली किंवा जे नाराज वर्ग आहेत त्यांचंही नक्की समाधान करू. योगेश माने, NDTV मराठी, मुंबई.